नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपलं चॅनल श्री शिवा आपली माणसं। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्यासाठी अशा दिलखुलास व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि आज माझ्या सांगती माझी मम्मी पण आहे आणि मम्मीचे आवडणारी बिग बॉसमध्ये गोष्ट न आवडणारी आणि खटकणारी गोष्ट ती पण शेअर करणार आहे। आणि मी पण तुम्हाला सांगणार आहे की नेमकी कोणती गोष्ट आम्हाला आवडत नाही आहे आणि कोणती गोष्ट नाही आवडत आहे। आणि सुरू करू आजचा आमचा हा व्हिडिओ। तर ॲक्च्युली बिग बॉसमध्ये मला आवडणारी गोष्ट म्हणजे मला सूरज आवडतो आणि नाही मला निकी आवडते आणि मम्मीला सूरज आवडतो। तरी मला काय म्हणणं आहे की काय निकी आवडते तुला? ती किती बडबड करती हां, बडबड करायला काही सीमा राहती? एकदा झालं काय पाम पॅम 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 चालूच। मग ती जर बडबड नाही केली तिने तर मग शो कसं काय पुढे जाणार? शोसाठी तिला बडबड करावं लागते। अरे शो तर सगळ्यांनाच चालवावा लागतो। घरामध्ये एवढे जण आहे, सगळेजण बोलणारच, मग काय तिनेच बडबड करत बसायची। आणि बिग बॉस सदा त्या आरबाज आणि निकीचं या दोघांचंच दाखवत राहतात, बाकी घरात कोणी नाही आहे का? नाही, पण मग तिने बडबड केली पाहिजे, कारण की ती मागच्या जन्मामध्ये गाय होती वाटतं, त्याच्यामुळे तिने ती माम चरत राहते। अरे मागच्या जन्मात गाय असू नाही तर म्हैस असू, त्याच्याबद्दल वाद नाही आहे। पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही थोडंसं बडबड कमी करा आणि टास्ककडे लक्ष द्या ना। बिग बॉस काय करताय, दिसते त्यांचे दोघांचे भांडणं आणि तू मॅमे आणि बाकी तास नाहीच आहे। मागं बघ महेश मांजरेकर होते ना, तेव्हा त्यावेळेस किती एकदम अँकरी किती सुंदर करायचे। आता रितेश देशमुख आलेले, ते पण करू शकता, पण यांनी आज यावेळेस आहे ना इतके म्हणजे डांबरट भरलेले सगळे हे काय म्हणतात ते बिग बॉसमध्ये काय म्हणतात त्याला ते सदस्य, तर ते भरलेले असे डांबरट सदस्य भरलेले आहे। तुम्ही ओपनिंग ऐकलं असेल आणि खरंच ते खूप डांबरट आहे। तो म्हणजे चमडी नसलेला तो आरबाज घडीत इकडं उड्या मारतो, घडीत तिकडं उड्या मारतो आणि निकी तिला लाज नसलेली वाटतच होतंय की आरबाजच्याच मागे सगळेजण म्हणजे तुम्ही तुमचं खेळा ना, तुम्हाला बिग बॉसने सांगितलेलं तुम्ही खेळा। मम्मी तू नॉमिनेशनचं पाहिलं का आज? तर नेमकी नॉमिनेशनमध्ये वर्षाताईंनी सूरजला नॉमिनेट केलं आणि बघायला गेलं तर मागच्या टास्कमध्ये म्हणजे ती कॅप्टन झाली, तर त्या टास्कमध्ये सूरज म्हटला होता की आई जर होता असं कॅप्टन तर मग मी माघार घेतो, आणि ते वर्षाताई म्हणती घ्यायची निर्णय क्षमता कमी आहे। जर तो जर निर्णय घेतला नसता तर वर्षाताई कॅप्टनच झाले नसते। मग ती चुकीचं वागली ना। खरंच चुकीचा म्हणजे वर्षाताईंनी सूरजला नॉमिनेट नव्हतं करायची बात, खरंच चुकीचा निर्णय होता ना तो। तुला काय वाटतं? अंकिता कोण आहे? अंकिता अंकिताने तिने सुरुवात लावली ना, तिने सुरुवात लावून दिली, सुरंग लावला। तर का तिचं सुरतचं तर काहीच भांडण नव्हतं, काही नव्हतं, तर तिने त्याला नॉमिनेट करून टाकलं। मग चुकीचे लोक गेलेले सगळे ते बिग बॉस मध्ये खेळायला, कोणी कोणाला नॉमिनेशन म्हणून टाकतं। आणि ते म्हणतात ग्रुप आहे त्यांचा बी ग्रुप आहे, तर बी ग्रुप मध्ये आता कोणी उरलंच नाही, आता ते ग्रुप नाहीच आहे तो सगळं। बंडू तू ते काय ती नाही रे, वर्ष झाडे काय नाव आहे तिचं? तो पहिलाच होता का? हां, तर तो त्याच्यामध्ये ती काय तिचं मेघा झाडे, तिने खेळायची, ती इतकी भारी खेळायची, पण तिने माणूस पाहून ती नॉमिनेशन म्हणून टाकायची। पण इथं कोणी कोणाला काही टाकत राहतं, म्हणजे एकदम तुम्ही बघा मित्रांनो, एकदम बोगसगिरी चालू आहे। काहीच गरज नव्हती सूरजला नॉमिनेशनला टाकायची, पण आता तो तर कोणाला काही डसत पण नव्हता, कोणाला निर्णय क्षमता कमी म्हटलं तर बघायला गेलं तर त्याची निर्णय क्षमता योग्य दिसते मग मला। तो हुशार आहे, त्याला खेळायचं, तो बोलायला आता हे हुशार आहे, शिकलेले म्हणून हे इंग्लिश फाटफाट बोलताय, तो अनाडी म्हणून थोडंसं बोलतो, पण तो हुशार आहे, तो बघ शेवटपर्यंत जाईल। ते तर आहेच मित्रांनो, सूरजला शेवटपर्यंत आणि त्याच्यामुळेच बिग बॉस पुढे चालतोय, नाही तर बिग बॉस बंद पडला असता, कारण तिथं बघण्यासारखं कोणीच नाही। तो एकच शब्द बोलतो पण सगळ्यांना आणून पाडतो, आणि हे वाव करतं, पण हे बिनकामाचे। मग त्याचीच व्हिडिओ व्हायरल होता, तोच व्हायरल होतो, आणि हे मला सूरजच आवडतो। हे सगळे असेच बिन तेलाचे बिन लोटाचे घेऊन फिरत असतात इकडं तिकडं। तर मित्रांनो आपण बघितलं
की मम्मीला समजलं की सूरज किती भारी खेळतोय आणि एका शब्दात तो सगळं सांगून जातो. त्याशिवाय वर्षाताईं त्यांचं कनेक्शन पाहून मम्मी म्हणत होती की कनेक्शन एवढं चांगलं चाललेलं आहे, तो ती सपोर्ट करेल वर्षाताई. पण ती नॉमिनेशन मध्ये टाकल्यानंतरून वर्षाताईला आता आमच्याकडनं ठेंगा सपोर्ट. आणि मी पण नाही करणार बाबा. तर आणि अंकिता भाऊ म्हणून तिनेच मान कापली पहिले सुरुवातीलाच. पाठीमध्ये खंजीर खूप असला, पाठीमध्ये खंजीर खुपसून दिला सूरजच्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फक्त काय बघता बिग बॉस? बिग बॉस मध्ये काय चालतं म्हणजे आठवड्यामध्ये जे काय होतं ना ते रविवारीच दाखवतात. आणि ते निका ती निकाना आरबाज बस ते निकीला दाखवत राहतात, बाकी काहीच नाही तिथं बिग बॉस मध्ये. तिचं ते एवढं कौतुक चालू आहे का विचारता सोय नाही. तर कारण की माझ्या मतेने आपण सगळे मित्र मिळून फक्त सूरजला सपोर्ट करूया. आणि तो वैभव तर काय ते सांगितलेलं माकडे इकडून तिकडं तिकडून इकडं. तो इकडून तिकडून सांगितलेलं माकड ते खरंच माकडाला एखादी चावी लावून दिलं की ते माकड नाचत टाळ्या वाजत, तशी गंमत आहे त्याची वाली. तो तर आरबाजला एक वाकडं शब्द बोलत नाही. तो आरबाज तर काय मला बिलकुल आवडत नाही. नुसतं चिटका चाटकी राहते त्यांची वाली. ते बिग बॉस दाखवू नका आणि एक चांगला व्यवस्थित शो दाखवा तुम्ही, तरच आमच्यासारख्या बायका पण बघतील, मग वयस्कर बाया. नाही तर मग तुमचा बिग बॉस काहीच कामाचं नाही झालं. तर मित्रांनो, आजची आपले जे न आवडणारे आणि बिलकुल आवडत नसलेले लोक आणि न आवडणारे आपण बघितले. तर मित्रांनो, आमच्या चॅनल लाईक करा आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मम्मी आहे, कमेंट करा आणि तुमच्या मनातलं काय असेल ना मी बोललेली ते सांगा. का मावशी काकू असं काय म्हणाल तुम्ही मला ते सांगा. तुम्ही काय माझं काय बोलणं चुकलं असेल तर ते बी सांगा. तुम्हाला कोण आवडतंय ते पण सांगा. मला आवडतो सूरज. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण